दे. माझं नाव सिद्धार्थ सचिन सिरसाट. मी थर्ड इयरचा विद्यार्थी आहे. तर आमच्या कॉलेज SS गणपतराव डिग्री कॉलेज ऑफ फाईन आर्ट या कॉलेजच्या अंतर्गत हे सर्व चित्रांचे प्रदर्शन आज भरवण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये खरात सरांनी स्पेशल स्पॉन्सर केलेलं आहे, सचिन खरात सरांचं. त्यामुळे त्यांचं पण आम्हाला भरपूर मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि आम्ही हे माझे हे पेन्सिल वर्क आहे, राजस्थानी पोर्ट्रेट हे केलेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक पेन्सिल स्केच आहे. आणि विशिष्ट म्हणजे माझे चित्रांची माझी शैली आहे दगडी ही शैली माझी आहे विशिष्ट. म्हणजे 3 महिने झालं ह्याच्यामध्ये मी दगडांचं इफेक्ट, स्टोनचं इफेक्ट दाखवलेलं आहे. म्हणजे आपले भारतीय शिल्प त्याच्यामध्ये बुद्धांचे असतील, महावीरांचे असतील, विष्णू महेशा यांचे असतील, तर आम्ही अशा प्रकारे मी दाखवलेलं आहे एक्झिबिशनमध्ये. आणि हे ओशोंचे काही चित्र आहेत केलेले, हे माझ्या कलेक्शनमधले पेंटिंग्स आहेत ओशोंचे. आणि हे अय्यप्पा स्वामींचे केलेले चित्र रेखाटलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी आकाश नागनाथ हिरकूर बोलतो आहे की हे पेंटिंग आपले ह्या विषयात सांगायची गोष्ट म्हणजे हे लेडीजचं मासिक पाळीवरती हे पेंटिंग आहे. आणि हे काय कमळ आहे, हे मेन त्यांच्या लेडीजचं त्रासाचं हे आहे. आणि साप कसं आहे, हे साप विषय काय घेतलं की त्यांच्या पोटामध्ये त्रास ते साप चावल्याने होतं म्हणून ते साप घेतलेलं आहे. आणि हे वरचं काय कबूतर आहे आणि कबुतराला म्हणजे त्याला उडायचं आहे, परंतु उडता येणे की कारण की समाजात त्याला बांधलं गेलेलं आहे. त्या विषयामध्ये हे कबूतर म्हणजे ते अडकलेलं आहे. म्हणजे त्याला हे असं सिटी लाईफमध्ये गावाकडचं ग्रामीण आणि सिटीला हे पूर्ण गावाकडचं फील असं दाखवलेलं गेलं आहे. आणि इकडं पलीकडे हे कांतारामध्ये असं विषय हे दाखवलेलं गेलं आहे. कांताराचं कसं सेम आहे ना, त्या टाईपमध्ये त्यांना संगीताशिवाय दुसरं नाचता येत नाही त्यांना, परंतु रात्रीच खेळतात ते, असं विषय. आणि हे पण त्या टाईपमध्येच हे पेंटिंग आहे. हे पण असं हे कबूतर असं हे काय ना फुलपाखरू दाखवलेलं आहे मी, कारण की ते मासिक पाळीवरच सेम आहे. कारण की त्याला समाजमध्ये त्याला बांधलं गेलं आहे, परंतु त्याला चावी घालून त्याला हे दाखवलेलं आहे, परंतु चावी घेता येणार कारण की समाज बांधलं गेलं त्याचं पूर्ण त्या विषयावर ते हे, परंतु बंधन पूर्ण समाज केलेलं आहे असं. आणि इकडं कसं माझं नाव आदित्य लामकाने. मी SSGM कॉलेजचा आहे आणि मी 3D टाईपमध्ये लँडस्केप मारलेला आहे पेपर स्कल्पचं. आणि ह्याच्याबद्दल माहिती म्हणजे आता ही गाडी सहजासहजी कुठं बघायला भेटत नाहीत आणि ह्या गाड्यात मला खूप आवड आहे. त्याच्यामुळं मी 3D टाईपमध्ये हे गाडीला असं प्रदर्शनाद्वारे दाखवण्याचं हे केलेलं आहे. कशा पद्धतीची ही प्रतिकृती आहे, कलाकृती कशा पेपर स्क्रिप्चर आहे, पेपरपासून तयार केले 3D मॉडेल आहे. किती तास लागते म्हणजे कलाकृती? कमीत कमी 1 अर्धा तास. हां, जीवनपणा वाढतो त्यामध्ये म्हणजे हां का? हां, नाही मी तसं करायला लागते ना. काय काय वापरलं त्यात? पेपर आणि ते पेपर आपलं 2 टेप डिंक हे ते सगळं. अच्छा, या अगोदर कुठं भाग घेतला का प्रदर्शन? नाही, हे माझं पहिलं प्रदर्शन आहे. कसं रिस्पॉन्स मिळत आहे काय? म्हणजे खूप भारी वाटतं हे बघतायत. हां, लोक बघतायत, येऊन जाऊन हे करतायत, तारीफ करतायत, मस्त केलं असं म्हणते, पाठ थापवते. त्याच्यामुळं भारी वाटतं आहे हे असं. ह्याच्यामध्ये हे प्रदर्शन सचिन सरांनी हे केलेलं आहे आम्हाला. हां, सचिन खरात सरांनी आम्हाला प्रदर्शनाचा सहभाग घेण्यासाठी हे केलेलं आहे, पार्टिसिपेट करण्यासाठी हे केलेलं आहे. आणि ह्या चित्रामध्ये खूप काही म्हणजे असं 3D टाईपमध्ये उठून आल्यासारखं वाटते, भारी वाटते बघायला. म्हणून मला गाड्याचं खूप आवड आहे म्हणून मी केलो आहे. योगेश चंद्रकांत बेसे, बारामतीमधून आलेलो आहे. इथले कॉलेज एकदम छान आहे. मी पुण्याचं जवळ असताना पण मी इथे येऊन आलो हे सचिन फायनलसाठी फर्स्ट इयर. हे एक्झिबिशनमध्ये मी ना एकदम पुरातन गोष्टीपासून जे कलियुग जे चालू आहे त्याबद्दलची ह्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. आता कली म्हणजे नक्की कोण, त्याचा जन्म कुठे झाला, हा असुर आहे. कली म्हणजे एक दैत्य आहे. तो दैत्य म्हणजे कसा आहे, आता त्याचा जन्म समुद्र मंथनात झाला होता. हे हळहळ विषय जे शंकरांच्या नीलकंठ म्हणून ते ओळखले जाते, जे त्यांच्या कंठामध्ये आहेत शंकरांच्या, ते विष त्याच्या तोंडात पडलेले, कलीच्या तोंडात. म्हणजे त्यावर त्याचे शरीर एकदम जळून गेलते, म्हणजे त्याला काही नव्हतं. त्याच्यानंतर समुद्र मंथनातून अमृत तयार आलं, अमृत बाहेर आलं. त्यावेळेस अमृताचे 2 थेंब हे परत कलीच्या मुखात पडले. तेव्हा त्याचा पुन्हा जन्म झाला. तेव्हापासून तो अमर आहे. हे सगळं झालं सतयुगात.
आता सतयुगानंतरनं त्रेतायुग आलं, मग द्वापर युग झालं, आता कलियुग चालू आहे. कलियुगातील जे 4000 वर्ष निघून गेलेले आहेत, 4,121 वर्ष बाकी आहेत अजून. 4,121 वर्ष बाकी आहेत. हे स्टील लाईफ आहेत माझे. हे पण ह्याच्यात पॅचवर्कमध्ये केलेले आहेत. हे वेगवेगळे स्टील लाईफ केलेले आहेत, ते मोड केलेले आहेत एकदम. अशा माझ्या 5 पेंटिंग झालेल्या आहेत. लोक म्हणजे कौतुक हां, कौतुकांचा खूप प्रतिसाद आहे आणि जास्त करून ह्या पेंटिंगसाठी मला खूप गोष्ट आहे. ह्या पेंटिंगमुळे हे सचिन सरांनी मला गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये एकदम डीपमध्ये ते केलेलं आहे. कसं गायडन्स सचिन सरांनी खूप गायडन्स केला ह्या पेंटिंगमध्ये. ह्याबद्दल मला खूप कौतुक मला ऐकू भेटलं. सर्वांनी एकदम खूप म्हणजे प्रशंसा केली आतापर्यंत आलेत. ह्याच्यातले माझे 2 पेंटिंग सेल झाले. काल पहिला दिवस होता, 5 वाजता ओपनिंग झालं, तर अर्धा एक तासानंतर माझ्या बुक झाल्या. ह्यातल्या 2 पेंटिंग बुक झालेल्या आहेत. आता बाकीचे 4-5 बाकी आहेत. असं सरांचं खूप मार्गदर्शन आहे.